नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ कथासार. अध्याय 13वा. जालिंदर व मैनावतीची कथा. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे: स्त्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल. श्री गणेशाय नमः. त्यानंतर हरिहर, कानिफनाथ व जालिंदरनाथ सर्वजण बद्रिकाश्रमास गेले. तेथे त्यांनी जालिंदरनाथांच्या वेगवेगळ्या अस्त्रशक्तींचे प्रयोग पाहिले. जालिंदरनाथांची अस्त्रशक्ती पाहून हरिहर अत्यंत आनंदित झाले. देवांपेक्षा सामर्थ्यवान कोणीतरी मिळाला म्हणून त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. त्यानंतर पार्वतीपती शिवशंकर जालिंदरनाथांना म्हणाले, तू नागश्वस्थाच्या ठिकाणी जाऊन मोठा यज्ञ कर व तेथे कवित्व करून सर्व देवदेवतांकडून वराची प्राप्ती करून घे. तू शाबरी विद्या सिद्ध करून ठेव व त्याचे ज्ञान कानिफनाथास दे. कानिफ भविष्यामध्ये अनेक शिष्य निर्माण करेल. याला सर्व विद्या अवगत असल्यामुळे हा जगावर आपले वर्चस्व स्थापन करेल. साबरी ऋषींनी कलियुगात अत्यंत उपयोगी असणारा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढला आहे, पण ती विद्या प्रभावी आणि अत्यल्प असल्यामुळे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. म्हणून शाबरी विद्येवर तू 100 कोटी काव्य रच. त्यानंतर ती विद्या नवनाथांनी सिद्ध करावी. तसेच जारण, मारण, उच्चाटन यावरही जरूर काव्य करावे. शंकराची आज्ञा शिरोधार्य मानून जालिंदरनाथ व कानिफनाथ या दोघांनीही तेथे 12 वर्ष राहून 40 कोटी 20 लक्ष काव्यपंक्तींची रचना केली. त्या दोघांचे हे अफाट अलौकिक काव्य पाहून उमानाथ पुन्हा प्रसन्न झाले व त्यांना नागश्वस्थाच्या खाली हे ते प्रयोग सिद्ध करण्याचा उपदेश केला. भोलेनाथांच्या सांगण्यानुसार ताबडतोब ते दोघेही तेथे गेले व हवन करून त्यांनी ते प्रयोग सिद्ध केले. सूर्यकुंडातून जल आणून 52 वीरांना प्रसन्न करून घेतले. त्यानंतर जालिंदरनाथ कानिफनाथास तपश्चर्येस बसून स्वतः तीर्थाटन करण्यास निघाले. इकडे जालिंदरनाथ तीर्थयात्रेसाठी भ्रमण करीत होते. तो आपल्या डोक्यावर वाताश्राचा वापर करून गवताचा भारा वरच्यावर ठेवून तो गवताचा भारा अरण्यातील गायींना चरण्यासाठी देत असत. त्याचा हा प्रताप पाहून पाहणाऱ्यालाही आश्चर्य वाटत असे. गवताचा भारा डोक्यावर अलगद वाहून नेणारा हा कोणीतरी मोठा योगी आहे असे प्रत्येकाला वाटे. अशा पद्धतीने गवताचा भारा डोक्यावर घेऊन भ्रमण करीत करीत गौड बंगाल नामक देशातील हेलापट्टण गावी जालिंदरनाथ पोहोचला. गवताचा भारा अधांतरी डोक्यावर घेतलेले पाहून गावकऱ्यातील सर्व लोकांना जालिंदरनाथांचे आश्चर्य वाटले. सर्वच गावकरी जालिंदरनाथांकडून काही ना काही मिळवण्यासाठी त्यांना दर्शनास येऊ लागले. सर्व गावकऱ्यांच्या मनात जालिंदरनाथांबद्दल फार श्रद्धा निर्माण झाली होती. या अफाट लोकश्रद्धेचा जालिंदरनाथांना फार त्रास होऊ लागला. जालिंदरनाथ त्या गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत होते. तेथे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा राज्य करीत होता. त्याने सर्व प्रजेस व्यवस्थित सांभाळले होते. प्रजेलाही आपल्या राजांबद्दल खूप आनंद व आपुलकी होती. हा गोपीचंद राजा खूप श्रीमंत होता. त्याची आई म्हणजे मैनावती ही फारच गुणवान होती. तिला आपण आपल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यायचे होते असे सारखे तिला वाटायचे. आपल्या कोणीतरी सद्गुरू भेटावयास पाहिजे अशी तिची मनापासून इच्छा होती. एके दिवशी राजवाड्याच्या गच्चीवर उभी राहिलेली असताना तिला जालिंदरनाथांचे दर्शन झाले. गवताचे ते विचित्र दृश्य पाहून मैनावतीचे नक्कीच हा कोणीतरी योगी पुरुष आहे हे जाणले. यालाच आपण सद्गुरू बनवूया असे तिने मनोमन ठरवले. या सद्गुरूंचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यासाठी मैनावतीने आपले एक चतुर दासीस बोलवले व सर्व काही सांगितले. त्या सद्गुरूंचा पत्ता आपल्याला लवकरात लवकर आणून देण्यासही सांगितले. राणीच्या आज्ञेनुसार
त्यानुसार ती दासी जालिंदरनाथांचा शोध घेण्यास निघाली. एका घाणेरड्या ठिकाणी जालिंदरनाथ थांबल्याचे तिला दिसले. तिने ताबडतोब ती जागा मैनावतीस सांगितली. दुसऱ्या रात्री त्या दोघी गुपचूपपणे राजमहालाबाहेर पडून जालिंदरनाथांजवळ आल्या. जालिंदरनाथांसाठी त्यांनी एका ताटात फळावळे घेतली होती. ती त्यांना समर्पण केली. त्यानंतर त्या दोघीही जालिंदरनाथांच्या पाया पडल्या, त्यांची स्तुती गायली. नाथांना हे सर्व काही कळेना, तरी आपण परीक्षा पाहण्यासाठी त्या दोघींना ते अपशब्द बोलू लागले. फळे फेकून मारले, दगड फेकून मारले, पण मैनावती राणी अजिबात डगमगली नाही. ती शांतपणे उभी होती. तेव्हा तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन जालिंदरनाथांनी विचारले, हे माते, तू कोण आहेस? येथे कशासाठी आली आहेस? हे सविस्तरपणे सांग. मी तुझ्या संयमतेवर प्रसन्न झालो आहे. तुला माझ्याकडून दीक्षा हवी आहे का? त्यावर ती नम्रपणे म्हणाली, हो स्वामीजी, मी त्रिलोचन राजाची पत्नी आहे. या विकराळ काळामुळे मला अचानक वैधव्य आले आहे. हा जन्ममरणाचा खेळ पाहून मला या भाग्याने लाभलेल्या नरदेहाचे सार्थक करावयाचे आहे. म्हणून मी आपल्या चरणांशी आले आहे. कृपया मला या जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करावे, ही माझी कळकळीची विनंती आहे. माझा पुत्र गोपीचंद आता राज्यावर राज्य करत आहे. यावर जालिंदरनाथ म्हणाले, हे माते, तू आता स्वगृही परत जा. हे जन्ममृत्यूचे चक्र फार गूढ आहे. ते माझ्या हातून सुटणे काहीच शक्य नाही. जर ही गोष्ट गोपीचंदास कळाली तर फार अनर्थ घडेल. त्यानंतर ती स्वगृही गेली, पण तिला काही केल्या चैन पडेना. जालिंदरनाथांकडून काहीतरी मंत्रोपदेश मिळावा असे तिला सारखे वाटत होते. रात्र झाल्यावर पुन्हा मैनावती जालिंदरनाथांकडे गेली. तेव्हा ते झोपलेले होते. तिथेच ती त्यांची चरणसेवा पहाटेपर्यंत करत बसली. सुमारे 6 महिने तिने जालिंदरनाथांची चरणसेवा केली. खरीच आपल्यावर गुरुनिष्ठा आहे का हे पाहण्यासाठी एके दिवशी जालिंदरनाथांनी मायेने एक भुंगा निर्माण केला व गाढ झोपेचे सोंग घेऊन स्वस्थ घोरत पडले. तेव्हा मैनावती आली. तिने ताबडतोब जालिंदरनाथांना आपल्या मांडीवर झोपवले. तो भुंगा तिच्या मांडीखाली शिरला व मांडी संपूर्णपणे फोडली. मांडी लाल रक्ताने पूर्णपणे माखली होती. तरीही तिने आपले शरीर थोडेही हलू दिले नाही. जशी होती तशीच ती बसून राहिली. हे सर्व पाहून जालिंदरनाथ संतुष्ट झाले व त्यांनी तिला मंत्रोपदेश केला. यावर मैनावती म्हणाली, हे सद्गुरू, आपण माझ्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आहे. तुमच्या उपदेशामुळे मला लाभलेला नरदेह सार्थकी झाला. त्यानंतर जालिंदरनाथांनी संजीवनी मंत्राची मैनावतीच्या देहात प्रेरणा केली. संजीवनी मंत्राच्या प्रेरणेमुळे ती अमर झाली. धन्य ते जालिंदरनाथ, धन्य ती मैनावती. अध्याय 13 समाप्त. श्री नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.